मैत्रिणींनो, ज्या पुरुषाचं मन कधीच एका स्त्रीवर टिकू शकत नाही त्यांच्यात दिसतात हे 5 संकेत. एका स्त्रीला खेळवणं, तिच्या भावनांशी खेळणं आणि स्वतःच्या अहंकारासाठी तिला गृहीत धरणं ही आजकाल अनेक पुरुषाची मानसिकता बनली आहे. नात्याच्या सुरुवातीला जो पुरुष तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत भावना देतो, तोच काही दिवसात तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कंगाल करून सोडतो. आज आपण नात्यांमधील त्या छुप्या पॉवर डायनामिक्स बद्दल बोलणार आहोत, जिथे पुरुष आपल्या भरकटणाऱ्या स्वभावाचा वापर करून स्त्रियांना मानसिक जाळ्यात अडकवतात. कधी कधी काही लोक तुमच्यासोबत एकाच छताखाली राहतील, पण त्यांचं मन नेहमी इतर पर्यायांच्या शोधात भरकटत असतं. ओशो म्हणतात, ज्या माणसाच्या आत स्वतःची शांती नसते, तो बाहेर कोणत्याही नात्यात स्थिर राहू शकत नाही. खरं तर काही पुरुषांना प्रेमात मिळणाऱ्या आदरापेक्षा प्रत्येक वेळी नवीन व्यक्तीकडून मिळणारा थरार आणि अटेन्शन जास्त आवडतं. सुरुवातीला ते एखाद्या स्त्रीला तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ दाखवतात, पण जसं नातं जुनं आणि स्थिर होऊ लागतं तसं त्यांचं मन हळूहळू दूर जाऊ लागतं. अशा पुरुषाच्या वागण्यात काही अत्यंत स्पष्ट आणि धोक्याचे संकेत दिसून येतात, जे प्रत्येक स्वाभिमानी स्त्रीने वेळीच ओळखले पाहिजेत. कित्येक स्त्रिया आपल्या नात्यात सर्वस्व पणाला लावतात, स्वतःचे सुख, स्वतःचा वेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या पवित्र भावना एका पुरुषावर ओतून देतात. तरीही काही काळाने त्यांना जाणवू लागतं की समोरचा माणूस त्यांच्यासोबत असूनही मानसिकदृष्ट्या खूप दूर आहे. नात्यातल्या या रिकामेपणाचे कारण समजून घेण्यासाठी पुरुषाचे मूळ मानसिक रचना आणि त्यामागचे छुपे खेळ समजून घेणे गरजेचे आहे. रिलेशनशिप सायकोलॉजीनुसार काही पुरुषांमध्ये एक विशिष्ट प्रकारची शिकारी मानसिकता असते. त्यांना एखादी गोष्ट मिळेपर्यंत, तिची शिकार करेपर्यंत आणि तिला जिंकून घेईपर्यंतच त्यात प्रचंड रस असतो. जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी एक न सुटलेले कोडे असता, तोपर्यंत ते तुमच्या मागे धावतील. तुम्हाला मिळवण्यासाठी ते आकाश पाताळ एक करतील, भावनांचा खोटा किंवा खरा वर्षाव करतील आणि तुमच्यासाठी काहीही करायला तयार असल्याचा आव्हान देईल. पण एकदा का तुम्ही त्यांच्या आयुष्याचा एक सहज भाग बनलात, तुमचे प्रेम आणि तुमचे समर्पण त्यांना सहज उपलब्ध झाले की त्यांच्या मनातील ती जुनी उत्सुकता अचानक संपून जाते. त्यांना नात्यात स्थैर्य, शांतता किंवा कौटुंबिक आनंद नको असतो, तर त्यांना त्या सुरुवातीच्या काळात मिळणारा तात्पुरता थरार हवा असतो. जेव्हा हा थरार संपतो, तेव्हा त्यांचे मन पुन्हा एकदा नवीन व्यक्तीच्या शोधात आणि नवीन शिकार शोधण्यासाठी भरकटू लागते. हा त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या मानसिक अपरिपक्वतेचा दोष असतो, जो तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सहजासहजी बदलत नाही. अशा पुरुषांचा पहिला आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे लव्ह बम्पिंग आणि त्यानंतर अचानक आलेला थंडावा. नात्याच्या सुरुवातीला हा माणूस तुमच्यावर प्रेमाचा, शब्दाचा आणि कौतुकाचा इतका प्रचंड मारा करेल की तुम्हाला वाटेल की तुमच्यासारखी भाग्यवान स्त्री या जगात दुसरी कोणी नाही. तो दिवसातून 50 वेळा फोन करेल, तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेईल, मध्यरात्रीपर्यंत तुमच्याशी बोलेल आणि भविष्याची मोठी मोठी स्वप्ने दाखवेल. तो तुम्हाला एवढ्या लवकर स्वतःशी भावनिकदृष्ट्या जोडून घेईल की तुम्हाला त्याच्याशिवाय जगणे अशक्य वाटू लागेल. सायकोलॉजीच्या भाषेत त्याला लव्ह बम्पिंग म्हणतात, जो प्रत्यक्षात एक मानसिक खेळ असतो. हा सगळा प्रेमाचा पूर फक्त काही महिने किंवा काही आठवड्याचाच असतो. जसा जसा वेळ जातो आणि तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू लागता, तसा तसा त्याचा हा उत्साह अचानक गायब होतो. ज्या माणसाला पूर्वी तुमच्याशी बोलल्याशिवाय झोप येत नव्हती, तो माणूस आता तुमच्या मेसेजला रिप्लाय देण्यासाठी तासनतास लावू लागतो. त्याचे फोन कॉल्स कमी होतात, त्याच्या बोलण्यातला तो जुना गोडवा आणि आदर संपून जातो आणि तो तुमच्याशी खूप औपचारिकपणे किंवा कोरडेपणाने वागू लागतो. जेव्हा तुम्ही त्याला या तीव्र बदलाबद्दल विचारता, तेव्हा तो कामाचे व्यस्त वेळापत्रक, कौटुंबिक टेन्शन किंवा थकवा यासारखी वरवरची कारणे देऊन विषय टाळतो. हा अचानक आलेला थंडावा हे स्पष्टपणे दर्शवते की त्याचे मन आता तुमच्यावरून उडाले असून ते दुसऱ्या कुठल्या तरी नवीन गोष्टीकडे, नवीन पर्यायाकडे आकर्षित होत आहे आणि त्याचा तुमच्यात असलेला रस संपला आहे. दुसरा संकेत म्हणजे सतत बाह्य कौतुक आणि दुसऱ्या स्त्रियांचे अटेन्शन मिळवण्यासाठी धडपडणे. अशा पुरुषाचे मन स्वतःच्या नात्यात आणि स्वतःच्या घरात कधीच समाधानी नसते. त्यांना नेहमी जगाकडून, विशेषतः इतर परक्या महिलांकडून स्वतःच्या पुरुषत्वाचे व्हॅलिडेशन हवे असते. सोशल मीडियावर त्यांची नजर नेहमी याच गोष्टीवर असते की त्यांच्या पोस्टवर कोणत्या नवीन मुलीने लाईक केले, कोणी त्यांना मेसेज केला किंवा कोणी चांगली कमेंट केली.
तो तुमच्यासोबत एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर फिरायला गेलेले असतानाही त्यांचे डोळे आजूबाजूला असणाऱ्या इतर स्त्रियांचे बारीक निरीक्षण करत असतात. तुमच्यासमोर बसून बोलत असतानाही त्याचे लक्ष दुसरीकडेच भरकटत असते आणि ते इतर स्त्रियांकडे चोरून पाहत असतात. जर बाहेरच्या एखाद्या स्त्रीने चुकूनही त्यांची प्रशंसा केली किंवा त्यांना थोडे महत्त्व दिले तर ते आतून प्रचंड सुखावतात आणि लगेचच तिच्या बाजूने झुकू लागतात, तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी स्वतःच्या हक्काच्या पार्टनरने दिलेले निखळ आणि पवित्र प्रेम पुरेसे नसते, कारण त्यांच्या अहंकाराला सतत नवीन लोकांच्या नजरेत हिरो बनण्याची वाईट सवय लागलेली असते. त्यांचे मन नात्याच्या खोलीमध्ये किंवा प्रामाणिकपणात नाही तर लोकांच्या नजरेत आणि मिळणाऱ्या क्षणिक अटेन्शनमध्ये स्वतःचा आनंद शोधत असते. असा पुरुष तुमच्या कितीही जवळ असल्याचा दावा करत असला तरी त्याचे मन नेहमी इतर पर्यायांच्या शोधात उघडे असते आणि संधी मिळताच तो भरकटतो. तिसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे नात्याला जाहीर करण्यास किंवा तुम्हाला हक्काची कमिटमेंट देण्यास स्पष्ट टाळाटाळ करणे. भरकटणाऱ्या मनाचा पुरुष तुमच्याशी तासनतास बोलेल, तुमच्यासोबत फिरून येईल, खाजगीत तो तुम्हाला जगातील सर्व सुखे देण्याचे प्रॉमिस करेल, पण जेव्हा नातं जगासमोर आणण्याची वेळ येईल किंवा कायदेशीर कमिटमेंट द्यायची वेळ येईल तेव्हा तो आपले हात मागे घेईल. जर तुम्ही त्याला विचारले की आपण आपल्या घरी लग्नाबद्दल कधी सांगायचे किंवा आपल्या नात्याला एक अधिकृत नाव कधी द्यायचे तर त्याच्याकडे नेहमी तयार उत्तरे असतात. तो म्हणेल की अजून योग्य वेळ आलेली नाही, माझं करिअर अजून स्थिर नाही, घरची परिस्थिती नीट नाही, मला थोडा वेळ हवा आहे, किंवा मला हे नातं खूप खाजगी ठेवायला आवडतं, जगाला दाखवायची गरज नाही. सुरुवातीला ही कारणे तुम्हाला खूप व्यावहारिक, समजूतदारपणाची आणि खरी वाटू शकतात, पण वास्तवात ही त्यांची पळवाट असते. त्याला तुमच्यासोबत वेळ घालवायचा असतो, तुमच्या भावनांचा गैरफायदा घ्यायचा असतो, पण तुमच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारायची नसते, कारण त्याला मनातून पूर्ण जाणीव असते की एकदा का अधिकृत कमिटमेंट दिली की त्याचे स्वातंत्र्य संपेल, तो एका चौकटीत बांधला जाईल आणि त्याला इतर ठिकाणी तोंड मारता येणार नाही, भरकटता येणार नाही. जो पुरुष तुम्हाला त्याच्या भविष्याचा अधिकृत भाग बनवण्यास सतत चालढकल करतो त्याचे मन कधीच एका स्त्रीवर स्थिर राहू शकत नाही आणि तो फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत असतो. चौथा संकेत अत्यंत घातक आहे, ज्याला रिलेशनशिप सायकोलॉजीच्या भाषेत गिल्ट ट्रिपिंग किंवा गॅस लाइटिंग म्हणतात, जे पॉवर डायनॅमिक्सचे मुख्य शस्त्र आहे. जेव्हा नात्यात समस्या निर्माण होतात किंवा तुम्हाला त्याच्या भरकटणाऱ्या वागण्याचा संशय येतो आणि तुम्ही त्याला जाब विचारता तेव्हा तो आपली चूक मान्य करण्याऐवजी उलट परिस्थिती अशी निर्माण करतो की चूक तुमचीच आहे असे तुम्हाला वाटू लागेल. जर तुम्ही त्याला थेट विचारले की तू काल रात्री कुणाशी बोलत होतास, तुझा फोन व्यस्त का होता किंवा तू माझ्यापासून काय लपवत आहेस, तर तो तुमच्यावरच संशयी आणि वेड्या असल्याचा आरोप करेल. तो म्हणेल की तू सायको आहेस, तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवत नाहीस, तुझा स्वभाव खूप संशयास्पद आहे, तू माझे आयुष्य नरक करून सोडले आहेस, तुझ्यासोबत राहणे अशक्य आहे. तो इतक्या आत्मविश्वासाने, मोठ्या आवाजात आणि आक्रमकतेने खोटे बोलतो की शेवटी समोरची प्रामाणिक स्त्री स्वतःला दोषी मानू लागते, आपल्याच बुद्धीवर संशय घेऊ लागते आणि उलट त्याच्याकडेच रडून माफी मागू लागते. चूक स्वतःची असतानाही समोरच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या कमकुवत करणे आणि तिच्या मनात स्वतःबद्दलच शंका निर्माण करणे ही अशा भरकटणाऱ्या पुरुषाची ठरलेली आणि हुशार खेळी असते. यामुळे तुमचे लक्ष त्याच्या चुकीवरून पूर्णपणे हटून स्वतःला सावरण्यात गुंतून राहते आणि त्याला आपले भरकटणारे मन आणि छुपे संबंध लपवण्यासाठी मोकळे रान मिळते. बहुतांश स्त्रिया या जाळ्यात अडकतात आणि समोरच्याचा हा कपटी स्वभाव ओळखू शकत नाहीत. पाचवा आणि शेवटचा संकेत म्हणजे मायक्रो चिटिंग आणि त्यांच्या आयुष्यातील वाढती गुपिते. हा माणूस शारीरिकदृष्ट्या तुमच्यासोबत एकाच खोलीत बसलेला असेल पण त्याचे मानसिक अस्तित्व तिथे नसेल, त्याचा फोन नेहमी उलटा ठेवलेला असेल किंवा त्याचा पासवर्ड तुमच्यापासून अत्यंत काळजीपूर्वक लपवला जाईल. तुमच्यासमोर फोनवर बोलताना तो अचानक अस्वस्थ होईल, त्याचा आवाज बदलेल किंवा फोन कट करून तो नेहमी बाथरूम मध्ये किंवा गॅलरीत बाजूला जाऊन गुपचूप बोलेल. त्याच्या सोशल मीडियाच्या चॅट्स, मेसेजेस किंवा सर्च हिस्ट्री नेहमी डिलीट केलेली असेल. जेव्हा तुम्ही या गोष्टीवर बोट ठेवाल
तेव्हा तो प्रायव्हसी आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची ढाल पुढे करेल आणि तुमच्यावर ओरडेल. नात्यात प्रायव्हसी असणे वेगळे आणि पार्टनर पासून गुपिते लपवणे वेगळे. हा सूक्ष्म फरक प्रत्येक स्त्रीने समजून घेतला पाहिजे. तो तुमच्यासोबत असूनही त्याचे मानसिक लक्ष पूर्णपणे गायब झालेले असते. त्याच्या दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी, त्याचे विचार जे तो पूर्वी तुमच्याशी स्वतःहून शेअर करायचा, ते आता तो सांगणे पूर्णपणे बंद करतो. त्याचे मित्र कोण आहेत, तो कुणाला भेटतो, तो कुठे जातो, काय करतो याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसते. ही वाढती गुपिते, फोन बद्दलची आवाजवी संवेदनशीलता आणि तुमच्यापासून मानसिक दूर राहण्याची वृत्ती स्पष्टपणे दर्शवते की त्याचे मन आता तुमच्या नात्याच्या चौकटीतून बाहेर पडले आहे आणि तो तुमच्या नकळत इतर ठिकाणी गुंतला आहे. जर तुमच्या पार्टनर मध्ये हे 5 संकेत दिसत असतील तर सर्वात आधी स्वतःला दोष देणे बंद करा आणि वास्तवाचा स्वीकार करा. अनेक स्त्रिया विचार करतात की कदाचित माझ्या प्रेमातच काहीतरी कमी असेल, कदाचित मीच त्यांची नीट काळजी घेतली नसेल, मी सुंदर दिसत नसेल म्हणूनच तो बदलला. पण हे भ्रम पूर्णपणे चुकीचे आहे. हा एक मानसिक भ्रम आहे. बदलणे, भरकटणे आणि एका जागेवर स्थिर न राहणे हा त्याचा मूळ स्वभाव आहे. तुमच्या प्रेमात, तुमच्या सौंदर्यात किंवा तुमच्या समर्पणात कोणतीही कमी नाही. भरकटणाऱ्या मनाच्या माणसाला तुम्ही जगातील सर्व सुखे, सर्वोच्च आदर आणि संपूर्ण समर्पण जरी दिले तरी त्यांचे मन कधीच भरणार नाही. कारण त्यांची भूक नात्याची, प्रेमाची किंवा विश्वासाची नसतेच. त्यांची भूक केवळ नवीनतेची आणि तात्पुरत्या आकर्षणाची असते. अशा माणसासोबत राहून तुम्ही स्वतःला रोज मानसिक वेदना देण्याशिवाय आणि स्वतःचा स्वाभिमान धुळीस मिळवण्याशिवाय काहीही साध्य करू शकत नाही. कोणत्याही नात्याचा पाया हा केवळ प्रेमावर नाही तर परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि मनाच्या स्थिरतेवर टिकून असतो. जर मनात आणि स्वभावात स्थिरता नसेल तर ते नाते जास्त काळ टिकू शकत नाही आणि ते कधी ना कधी कोसळणार हे निश्चित असते. अमृताच्या आयुष्यातही अगदी असंच घडलं होतं. तिचा पार्टनर सुरुवातीला तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. तिने मागण्यापूर्वीच तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायच्या. तो तासनतास तिच्या मागे फिरायचा. पण लग्नाची गोष्ट निघताच आणि नातं स्थिर होण्याची वेळ येताच त्याने अचानक अंतर राखायला सुरुवात केली. तो तिच्या प्रत्येक प्रश्नावर चिडू लागला, तिला मानसिक त्रास देऊ लागला आणि शेवटी सत्य समोर आले की त्याचे मन इतर अनेक ठिकाणी गुंतले होते. तो अनेक मुलीशी एकाच वेळी बोलत होता. ही केवळ एका अमृताची गोष्ट नाही तर कित्येक प्रामाणिक स्त्रिया या भावनिक चक्रव्यूहात अडकतात आणि आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. त्यामुळे वेळीच हे संकेत ओळखून स्वतःला या विषारी नात्यातून बाहेर काढणे आणि सावरणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या माणसाचे तात्पुरते प्रेम मिळवण्यासाठी किंवा त्याला नात्यात टिकून ठेवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणे आणि स्वतःची प्रतिष्ठा गमावणे कधीच योग्य नसते. शेवटी एक गोष्ट प्रत्येक स्त्रीने आपल्या मनात पक्की करून ठेवली पाहिजे की सच्चा आणि ताकदीचा पुरुष तो नाही जो हजारो स्त्रियांना आपल्याकडे आकर्षित करतो, फ्लर्ट करतो किंवा ज्यांच्या मागे अनेक जणी वेड्या असतात. खरा आणि आत्मसन्मान असलेला पुरुष तो असतो जो केवळ एका स्त्रीला आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान देतो, तिची जबाबदारी घेतो आणि तिला हजार वेगवेगळ्या पद्धतीने मान, आदर आणि सुरक्षा देतो. ज्या पुरुषाचे मन एका स्त्रीवर स्थिर राहू शकत नाही तो आयुष्यात कधीच कोणाचाही होऊ शकत नाही आणि तो स्वतःही कधीच सुखी होऊ शकत नाही. तुमची ताकद ओळखा, स्वतःचा आदर करा आणि अशा भरकटणाऱ्या मानसिकतेच्या पुरुषांना आपल्या आयुष्यातून वेळीच बाहेर फेका. तुमचे या विषयाबद्दल काय मत आहे? तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात किंवा आजूबाजूला अशा प्रकारच्या स्वभावाचा पुरुष पाहिला आहे का? तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून इतर महिलांनाही त्यातून सावध होण्याची मदत होईल आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.